हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज सकाळीच ना मी सुरुवात करून घेतली देवपूजेपासून, कारण सकाळीच जर देवपूजा केली तर मन देखील प्रसन्न राहते आणि आपली घरातील कामं देखील पटकन होतात. त्यानंतर मी ना बाजारात गेले आणि मला जरा फ्रेश भाज्या पाहिजे होत्या, कारण आज आहे दिदूचा बड्डे आणि मला बनवायचे होते मिसळपाव. तर अशा प्रकारे छान अशा फ्रेश मी भाज्या घेऊन आले. त्यात मी देवासाठी फुलं पण आणलेले आहे आणि जोपर्यंत उन्हाळा आहे ना तोपर्यंत काकडीचं प्रमाण जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा जेवणामध्ये. आणि इथे ना मटकी मी रात्री भिजवलेली होती घरीच आणि तिला मोड पण छान आलेले आहे. तर आता आपण बनवणार आहोत मिसळ. तर इथे मिसळ ना मी कुकरला लावून 2 शिट्ट्या करून घेतल्या. तोपर्यंत इकडे कढईत तेल टाकलं, जिरे मोहरी टाकून घेतली. त्यानंतर त्यात कढीपत्ता पण टाकून घेतला आणि कढीपत्ता छान तडतडून दिला. त्यानंतर त्यात मी हिंग टाकून घेतला. हिंग टाकल्यानंतर छान हिंग परतून घेतला. त्यात लाल तिखट टाकून घेतलं. त्यानंतर त्यात आलं लसूण कांदा टोमॅटोची जी पेस्ट तयार केलेली होती ती पण त्यात ॲड करून घेतली आणि छान याची ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेतली. त्यानंतर त्यात ना मी थोडीशी हळद टाकून घेतली आणि कांदा लसूण मसाला मीठ अशा प्रकारे टाकून व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर हा आहे मिसळ मसाला, तर तो पण मी 2.5 चमचे त्यात टाकून घेतला आणि छान अशी ग्रेव्हीला आपली तरी सुटलेली आहे. तोपर्यंत इकडे आपली मटकी पण उकडून झालेली आहे, तर ती त्यात टाकून घेतली आणि छान अशी व्यवस्थित परतून घेतली. त्यानंतर त्यात ना मी गरम पाणी टाकून घेतलं. अशा प्रकारे रस्सा तयार केला आणि इकडे छान आपल्या मटकीला उकळी आलेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपली छान मिसळ बनवून झाली. त्यानंतर त्यात ना मी जरा कोथिंबीर टाकून घेतली. तर इकडे ना आपली छान मिसळ बनवून रेडी झालेली आहे. त्यानंतर इकडे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, कांदा लिंबू अशा प्रकारे चिरून घेतलं. तोपर्यंत दिदू रेडी होत होती. तोपर्यंत म्हटले चला, तिला आज ना कॉलेज होतं. कॉलेजवरून आल्यानंतर ना ती तिच्यासाठी 2 ड्रेस घेऊन आली. तर म्हटले चला तुमच्याबरोबर जरा शेअर करूया, 2 टॉप आणि 2 जीन्स. त्यानंतर इकडे दिदूची तयारी झालेली आहे. तर म्हटले चला आपण केक जरा तुम्हाला दाखवूया. तर अशा प्रकारे घरीच केक बनवला होता मी आणि इकडे तिचं आवक्षण वगैरे करून घेतलं. त्यानंतर अशा प्रकारे केक तिने कट केला आणि छान असं बड्डे सेलिब्रेशन झालं. त्यानंतर ना तिचे असे वेगवेगळे फोटो काढून घेतले आणि अशा प्रकारे सर्वांचे फोटो मी इथे ॲड केलेले आहे. तर सर्वांनी अवश्य बघा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इकडे ना अशा प्रकारे मी छान मिसळ पाव आणि घरीच केक बनवलेला होता. तर हा केक ना चॉकलेट केक बनवलेला होता. कसा वाटला नक्कीच सांगा आणि बड्डे सेलिब्रेशन कसं झालं ते पण सांगा. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.